बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरलशब्दगहनं प्रक्षालितसकलभूतलकलङ्का मुन्मिरूपा स्थिरता सरस्वती हरतो नोद्धृतम् अज्ञानतिमिरान्धानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मिलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकलकुलविश्व विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्मसंबंधकं भव्यजीवमनः प्रतिबोधकरम् इदं शास्त्रं श्री कर्मकाण्डं नामधेयम् अस्य मूलग्रंथकर्तार श्री सर्वज्ञदेवा सदुत्तग्रंथकर्तार श्री गंधर्देवः प्रतिगंधर्देवः तेषां वचोनुसार आचार्य आचार्य श्री नेमिचंद्र आचार्य विचितम् इदं शास्त्रं श्री श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गणी मंगलम कुंदकुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकम प्रधानम सर्वधर्मानां जैनम जैतुशासनम वंदे विद्यासागरम वंदे सन्मतिसागरम वंदे चंद्रप्रभसागरम वंदे वीरसागरम। भक्त्या प्रणम्य वीरं सर्वज्ञं सर्वजन्तुहितदक्षं कर्णानुयोगदीपं कुर्वे स्वान्तस्तमो विघातार्थं। जिनवानी माता की अनंत अनंत सिद्ध परमेष्ठी भगवान की तीन कमलोकट महाराजों की मम दीक्षागुरु आचार्य गुरु चंद्रप्रभ सागर जी महाराज की। याच्या अगोदर कर्णानुयोग दीपक ह्या ग्रंथामध्ये स्वाध्याय जो चालू होता त्याच्यामध्ये 94 प्रश्नांचं समाधान झालेलं आहे याचं वर्णन इथं अगोदर झालेलं आहे। आज 95वा प्रश्न जिज्ञासा पाहूया। त्याच्यामध्ये पान नंबर 27 प्रश्न नंबर 95 त्याच्यामध्ये काय मार्गना किसे कहते हैं हे आज आपण पाहायचं आहे। मग त्याचं सांगत असताना समाधान देत असताना सांगतात की जाति नाम कर्म के अविनाभावी त्रस और स्थावर नाम कर्म के उदय से होने वाली जीवों की पर्याप्त विशेष को काय कहते हैं। काय काय तो विशेषण दिलेलं आहे पहा तुम्ही। जाती नाम कर्म, आता हे जाती नाम कर्म म्हणजे कुठलं आलं? एकूण 8 कर्म आहेत त्याच्यामध्ये 8 कर्मापैकी नामकर्म घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नामकर्मामध्ये जाती कर्माच्या निमित्तानं त्रस किंवा स्थावर ह्या दोन्हीपैकी एखादं आणि त्या कर्माच्या उदयाने ह्या जीवाला विशेष असं काय तर पर्याय मिळते। म्हणजे स्थावरमध्ये पृथ्वी कायिक, जल कायिक, अग्नी कायिक, वायू कायिक, वनस्पती कायिक आणि त्रसमध्ये द्विइंद्रिय, 3 इंद्रिय, चतुरेंद्रिय, पंचेंद्रिय किंवा संज्ञी पंचेंद्रिय असे या जाती नामकर्माच्या निमित्तानं ह्या जीवाला विशिष्ट असं शरीर मिळालं, विशिष्ट असे पर्याप्ती आधी मिळालेलं आहे। आणि त्याच्यानंतर परत पुढे सांगतात काय के कितने भेद है। आता काय मार्गानं झालं त्याच्यानंतर काय म्हणजे शरीर। तुम्ही म्हणशीला काय, व्हॉट इज नेम, तसं तुमचं नाव काय विचारतो आपण। इंग्रजीमध्ये ह्या काय शब्दाचा अर्थ काय आहे, व्हॉट म्हणजे काय, ह्याचं उत्तर आहे का? व्हॉट म्हणजे काय, परंतु इथं काय शब्दाचा अर्थ ह्या शरीराला काय म्हणलेलं आहे, काय म्हणलेलं आहे? शरीर धारण करतो हे जे शरीर आहे स्पर्शेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षेंद्रिय, कर्णेंद्रिय आदी हे पंचेंद्रिय
निमित्तानं हे शरीर आधीही तयार झालेलं आहे आणि याच्यामध्ये 6 भेद सांगतात. जल काय, पृथ्वी काय, अग्नी काय, वायू काय, वनस्पती काय आणि ह्या 5 मिळून स्थावर म्हणतात. आणि 6वा भेद आहे त्रस काय. त्रस कायमध्ये 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, चतुरिंद्रिय आणि पंचेंद्रिय. पंचेंद्रियचे आणि परत 2 भेद पडले. एक संज्ञी पंचेंद्रिय आणि एक असंज्ञी पंचेंद्रिय असे 2 भेद पडले आहेत. अशा प्रकारे काय म्हणजे शरीराचे ह्या जीवानं धारण केलेलं आहे याचे 6 भेद सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर सुरुवातीपासून परत पुन्हा सांगतात की वनस्पति काय के कितने भेद है और उनका स्वरूप क्या है. इथं वनस्पती कायिक यांचे किती भेद आहेत असा प्रश्न विचारला आणि त्याचं स्वरूप काय काय आहे, त्याच्यामध्ये कुठले कुठले प्रकार आहेत हे इथे विचारलेलं आहे. त्याचं समाधान करत असताना सांगतात आचार्य की वनस्पति काय के 2 भेद आहे. वनस्पतीमध्ये 2 भेद आहेत. एक प्रत्येक शरीर आणि दुसरा आहे साधारण शरीर. प्रत्येक शरीर म्हणजे काय? प्रत्येक शरीर जिस में एक ही शरीर का स्वामी एक ही जीव है. ज्या शरीराचा स्वामी म्हणजे मालक एकटाच आहे त्याला म्हणायचं प्रत्येक शरीर. हाँ, प्रत्येक वनस्पति उसे प्रत्येक वनस्पति कहते हैं. आणि दुसरा भेद सांगितला साधारण वनस्पति. साधारण वनस्पति जिन जीवों का शरीर साधारण नाम कर्म के उदय के कारण निगोद रूप होता है, जहाँ एक शरीर में अनंतानंत जीव रहते हैं और जिनका आहार, श्वासोच्छ्वास, जीवन तथा मरण समान होता है, उन्हें साधारण वनस्पति कहते हैं. साधारण वनस्पतीचे इथं काय काय स्वरूप सांगलेलं आहे पहा. ज्या जीवाचा स्वामी एकटा जीव नाही, एका शरीरामध्ये अनंतानंत जीव एकाच वेळी जन्मणार, एकाच वेळी आहार घेणार, एकाच वेळी श्वासोच्छ्वास घेणार, एकाच वेळी मरण पावणार, यांना साधारण वनस्पती म्हटलं. आणि प्रत्येक वनस्पतीला ज्याचा स्वामी एकटाच आहे. जसं उदाहरण द्यायला गेलं तर निगोदीय जीव 6 शरीरामध्ये नसतात नियमानं. एक देवांचं शरीर, एक नारकींचं शरीर, एक 6व्या गुणस्थांमध्ये असणाऱ्या आहारक रुधिरधारी मुनींच्या शरीरातून जे शरीर निघतं ते आहारक पुतळा, एक परम औदारिक शरीर म्हणजे 13व्या गुणस्थानाच्या पुढं 13व्या 14व्या गुणस्थानामध्ये परम औदारिक शरीरमध्ये निगोदे जीवचा वास नाही. असे ह्या शरीरामध्ये 4 झाले. अजून एक या 4 शरीरामध्ये तर आणि पृथ्वी कायिक, जल कायिक, वायू कायिक आणि अग्नी कायिक हे 4 दुनी 8 शरीरामध्ये नियमानं निगोदी जीव नाहीत.
यांना सोडलं तर बाकी सर्व जीवांच्या मध्ये निगोदी जीवांचा वास असतो. आणि आता हे मनुष्य शरीरामध्ये ह्या शरीराचा स्वामी एकटा आहे, प्रत्येक जीव आहे. नियमानं ही पृथ्वी आदी 4 स्थावर आणि त्रस काही सर्व काही प्रत्येक शरीरच आहे. परंतु याच्या आधारानं सुद्धा निगोदी जीव राहतात. त्याचं उदाहरण पुढे येणार आहे. जसं एका घरामध्ये एका व्यक्तीचं आपण नाव लावतो. तुमच्या घराचं मुख्य व्यक्ती कोण आहे विचारलं तर काय म्हणतो आपण? जे कोणी मुख्य व्यक्ती आहे, वरिष्ठ आहे, त्यांचं नाव सांगतो, कारण त्यांनी मुख्य आहेत. परंतु एखादी शाळा, आश्रम किंवा आणि एखादं कुठलं तर स्थान घेतलं तर त्याचा कोणीही मालक नसतं. तसं सामान्य वनस्पतीमध्ये, साधारण वनस्पतीमध्ये अनंतानंत जीव एकाच वेळी जन्म घेतात, एकाच वेळी श्वास घेतात, एकाच वेळी आहार घेतात आणि एकाच वेळी मरण पावतात. आता हे कर्म कशामुळे बांधत असेल? जसं आपण आपल्या हातून अज्ञानतेने म्हणा किंवा संकल्प हिंसने म्हणा पाप घडून जातं किंवा करतो. न गाळलेलं पाणी एकाच वेळेला आपण कुठल्याही कार्यासाठी वापरतो, त्याच्यामध्ये अनंतानंत जीवाचं मरण पावलं. किंवा अशा अनेक कार्यामध्ये अज्ञानतेनं आपण सामुदायिक हिंसा करतो. जसं बैलांच्या गाड्याच्या शर्ती आल्या, कुत्र्यांच्या शर्ती आल्या, सामुदायिक ज्याच्यामध्ये जीवांचा समूह आहे, अशा वेळेला एकदम आपण त्या जीवांचा घात करतो. अशा अनेक वेगवेगळ्या कारणाच्या निमित्तानं साधारण वनस्पतीमध्ये किंवा मिथ्यात्व कर्माच्या उद्यामुळं साधारण वनस्पती हा जीव जातो आणि त्या ठिकाणी कर्म भोगतो. अशा ह्या निगोदी जीवामध्ये याच्या अगोदरही विषय होऊन गेला होता. जसं आपल्या ज्याचं आरोग्य चांगलं आहे, स्वस्थ व्यक्तींचं, निरोगी व्यक्तींचं, त्याचे हृदयाचे ठोकं एका मिनिटामध्ये 72 पडतात साधारण जीवाचं. आणि एका हृदयाच्या ठोक्यापासून दुसऱ्या हृदयाच्या ठोक्यापर्यंत अतिशय अल्प काळ आहे. आणि या अल्प काळामध्ये सुद्धा हा जीव 18व्या जन्म आणि 18व्या मरण करतो. कुठला जीव? निगोदे जीव किंवा लब्ध पर्याप्तक जीव, म्हणजेच अपर्याप्तक जीव. आणि असे ह्या निगोद जीवामध्ये सुद्धा हा जीव अनंतानंत पर्याय तिथं धारण केलेला आहे. आणि प्रत्येक वनस्पती किंवा प्रत्येक जीवाचं आयुकाळ हा भरपूर मोठा आहे. ह्या प्रकारे प्रत्येकाने साधारण याचा भेद झाले. इतना विशेष है कि एक बादर निगोद शरीर में या एक सूक्ष्म निगोद शरीर में साथ ही उत्पन्न होते हैं. होने वाले अनंतानंत साधारण जीव या तो पर्याप्तक ही होते हैं या अपर्याप्तक ही होते हैं, किंतु मिश्र रूप नहीं होते, क्योंकि उनके समान कर्मोदय का नियम है. पर्याप्तक निगोदी जीव जर का असेल तर त्याच्यामध्ये जी जन्मणारे जीव आहेत ते सुद्धा सर्व पर्याप्तकच जीव आहेत. आणि अपर्याप्तक एका निगोदी जीवामध्ये सुद्धा अनंत निगोदी जीव आहेत. आणि अशा अपर्याप्तक निगोदी जीवामध्ये सुद्धा अपर्याप्तकच निगोदी जीव असणार. कारण सुरुवातीला वर नियम सांगितला की एकाच वेळी मरण आहे, एकाच वेळी आहार आहे, एकाच वेळी श्वासोच्छ्वास आहे, एकाच वेळी जे काही होणार आहे ते एका होणार आहे.
म्हणून एक जण आत्ता मेला, एक जण नंतर मेला, एक जण थोड्या वेळाने मेला असं नाही. काय असेल ते समान रूपानं असणार. याचं उदाहरण देत असताना तुम्हाला समजण्यासारखं एक छोटंसं उदाहरण देतो. तुमच्या रोज उपयोगामध्ये पण असेल कंदमुळं. कंदमुळामध्ये कांदा, बटाटा, लसूण आदी जे आहे त्याच्यामध्ये फक्त सुई टोचायचं आणि काढायचं. आता त्या छोट्याशा सुईच्या टोकावर किती रस असणार आहे? डोळ्याला आपल्याला दिसणार पण नाही, एवढं सूक्ष्म रस आहे. परंतु त्या सूक्ष्म रसामध्ये सुद्धा एवढे जीव आहेत की प्रत्येक जीव जर का एक छोट्याशा कबुतराचा आकार जरी घेतला तरीसुद्धा स्वर्ग, नरक आणि मध्य हे तिन्ही लोकांमध्ये कुठेही जागा शिल्लक राहणार नाही. असे एवढे जीव त्या सुईच्या टोकावर जीव आहेत. मी फक्त सुईच्या टोकाचं सांगालो आहे. आणि अखंड कांद्यामध्ये आणि तुम्ही जे खातासा मग रोज एका दिवसामध्ये किती खाता? मग तसं जर का आपण विचार केलो तर आपण आपल्या खाण्याच्या लालसापोटी, या जिबीच्या लालसापोटी, रसनेंद्रच्या लालसापोटी रोज कित्येक जीवांना आपण मारतो. एकाच वेळी जसं ते निगोदी जीव एकाच वेळी मरण पावतात तसं जैसे कर्म करावे वैसे कर्म पावे. जसं आपण त्या जीवांना सामुदायिकमध्ये मारलो तसंच आपलाही कालांतरानं असाही आपला जन्म होऊ शकतो, असाही मरण होऊ शकतं. आजपर्यंत भूतकाळामध्ये जेवढं सिद्धपरमेष्ठी झालेले आहेत, भविष्यामध्येही जेवढं होणार आहेत आणि आत्ता वर्तमानामध्ये जात आहेत त्याच्यापेक्षाही जास्त निगोदी जीव त्या सुईच्या टोकावर आहेत, त्याच्यापेक्षाही जास्त. मग आपण विचार करायचं की जैन धर्मामध्ये कंदमूळ त्याग करा हे फक्त जमिनीमध्ये लागतं म्हणून त्याग करा म्हणणं नाही. मुख्य आचार्य भगवंतांची किंवा साक्षात तीर्थंकरांची हीच भावना आहे की कुठल्याही जीवांची हिंसा होऊ नये, कुठल्याही जीवाला त्रास होऊ नये, दुःख होऊ नये. त्याच्यानंतर सांगत आहे की प्रत्येक वनस्पती के कितने भेद आहे, म्हणजे प्रत्येक वनस्पतीचे किती भेद आहेत. याच्या अगोदर सांगितलं होतं की प्रत्येक वनस्पती आणि साधारण वनस्पती. ज्या शरीराचा स्वामी एकटा आहे त्याला प्रत्येक वनस्पती म्हणलं, आणि ज्या शरीराचा स्वामी अनेक आहेत त्याला सामान्य वनस्पती म्हणलं. आणि ह्या प्रत्येक वनस्पतीचे दोन भेद सांगितले आहेत. एक सप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती, सप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती, आणि दुसरा आहे अप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती. आता हे सप्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित सांगितलं, मग याचा अर्थ काय आहे? तर परत पुन्हा प्रश्न करतात की सप्रतिष्ठित प्रत्येक किसे कहते हैं? जिसके आश्रय बादर निगोदिया जीव रहते हैं तथा जिनकी शिरा, संधि तथा पर्व आदि प्रकट न हुई हो, जिनका भंग करने पर समान भंग होता हो, तोड़ने पर जिनके परस्पर तंतु न लगे हो, न लगे रहे, एवं छेद करने पर भी जिनकी पुनः वृद्धि हो जावे और जिनकी संधि की छाल मोटी हो, उनको, जिनकी स्कंद की छाल मोटी हो, उनको सप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पति कहते हैं. उन्हें उपचार से साधारण वनस्पति भी कहती है. म्हणजे उपचारानं साधारण वनस्पती म्हटले, परंतु मूळ काय आहे?
प्रत्येक वनस्पती कर्माचा उदय आहे, परंतु उपचारानं साधारण वनस्पती म्हटलं. आता उपचारानं साधारण का म्हटलं असेल याला? भलेही ते प्रत्येक नामकर्माचा उदय आहे त्याला, परंतु त्याच्या आधारानं साधारण वनस्पतीही साधारण वनस्पतीही त्याच्यामध्ये राहतात. आता इथं काय काय विशेषण दिलेलं आहे पहा. ज्याच्या आश्रयाने बादर निगोद्या जीव राहते. बादर आणि सूक्ष्म असे दोन भेद आहेत. बादर आणि सूक्ष्म अशा दोन भेद आहेत. बादर कुणाला म्हणायचं? जे स्वतः दुसऱ्यांना बाधा करतं, जे स्वतः दुसऱ्यांच्याकडून बाधित होतं, त्यांनाच ना बादर म्हणतात. आणि सूक्ष्म, जे स्वतः सूक्ष्म नामकर्माचं उदयामुळं तो कुणाला त्रास देत नाही आणि दुसऱ्यांच्याकडूनही त्याला त्रास होत नाही, त्याला. जसं सूक्ष्मजीव वज्रपटलच्या आरपार जाऊ शकतं, कुणालाही बाधा न करता, त्रास न देता. आणि दुसरा त्याला त्रास द्यायला आरपार होते, तर मग त्याला त्रास देणार कोण? जे सगळ्यातून सहसेनं म्हणजे सहसेनं जातं बाहेर, कुणाला बाधा करत नाही, मग याला कोण बाधा देणार? दुसऱ्यांना बाधाही करत नाही, बाधित होत पण नाही. आणि बादर काही जीव दुसऱ्यांना बाधाही करतं. जसं एखादी इथून खडा एखादी जोरात फेकून दिला किंवा काही वस्तू एखादी फेकून दिली, मध्ये भिंत आलं किंवा कोणतरी जीव आलं किंवा काहीतरी आलं, त्याला तटून परत पुन्हा पडणार आहे. किंवा याच्यामुळे दुसऱ्यालाही बाधा होणार आहे. आणि तर साधारण आणि वनस्पती याचे भेद सांगत असताना बादर निगोद्या जीव ह्या सप्रतिष्ठित वनस्पतीमध्ये राहतात. जिनकी शिरा संधी तथा पर्व आदि प्रकट न हुए हो. शिरा म्हणजे जसं आता तुम्ही घेवडा असं तुम्ही सोलत असताना त्याच्यामध्ये दोऱ्यासारखं असतं बघा. घेवडा असो किंवा कुठले असो, माळवादे घेवडा असो, दोडका असो, गवारे असो, सोलत असताना दोऱ्यासारखं तंतू निघतात, ते शिरा. संधी म्हणजे ज्याच्यामध्ये जॉईंट सारखं असतं, ती संधी. आणि पर्व म्हणजे जसं ऊसाच्या कांडीसारखं वेगवेगळं भाग असतं, प्रत्येक कांडीमध्ये एक एक डोळा आहे, त्याला म्हणतात पर्व. अशा या अनेक भेदांनी हे साधारण वनस्पती आहेत, परंतु हे सप्रतिष्ठित वनस्पती आहे, परंतु ज्याच्यामध्ये हे लक्षण दिसत नाही, लक्षण ही दिसत नाही, अजून पूर्णता झालेली नाही, पक्व झालेलं नाही. जिनका भंग करणे पर समान भंग होता हो. जसं तुम्ही काकडी आधी चिरता, काकडी असो किंवा आणि जे काही माळवं असो, एक एक जण बाजारात माळवं घ्यायला गेल्यानंतर कवळा आहे काय निबारा आहे कशावरून तुम्ही बघता? आता हे अनुभव तुम्हाला जास्त आहे. एक तर नख लावायचं, नसेल तर मोडायचं. मोडत असताना जसं चाकून समान भंग म्हणजे तुकडे केल्यानंतर मोडल्यानंतर सुद्धा ते समान होतं भंग, ते म्हणायचं सप्रतिष्ठित वनस्पती. आणि अप्रतिष्ठित वनस्पती मोडल्यानंतर थोडं वाकड तिकडं निघतं, ज्याच्यामध्ये शिरासंधी पर्व आदी ही जे लक्षण दिलेले आहेत ते पूर्ण पक्व झालेले आहेत. पक्व झाल्यानंतर त्याच्यामध्ये निगोदी जीवांचा वास राहत नाही. परंतु लोक हे कवळा आहे का निबारा आहे, जास्त तर कवळच घेतात
आणि कवळ असल्यानंतर चव लागते जास्त. काय लागते? कवळ असल्यानंतर जास्त चव लागते. काय कशाची चव लागते? आधी जिभेला चांगलं लागतं, कारण ही अजून लक्षण पूर्ण झाले नाही. त्याच्यामध्ये अनंतानंत जीवांचा सहवास आहे. तोड़ने पर जिसके परस्पर तंतू न लगे हो न लगे रहे. तोडल्यानंतर त्याच्यामध्ये सूक्ष्म तंतू अजून लागलेले नाहीत. एवं छेद करने पर भी जिनकी पुनर्वृत्ती हो. तुकडे केल्यानंतर परत आणि वाढायला निमित्त होतं. काही वनस्पती असे आहेत, कितीही तुकडे केलं तर तरीसुद्धा ते मरत नाही आणि त्याची थोडीशी वाढ चालूच असते. जिनकी संधि जिनका स्कंद की छाल मोठी हो. जे त्याच्यावरचं साल आहे ते साल अतिशय जाड आहे. उनको सप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती कहते. त्याला सप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती म्हणलेला आहे. उन्हें उपचार से साधारण भी कहते हैं. आता हे फक्त निगोदी जीव या कंदमुळामध्येच असतात असा अर्थ घ्यायचा नाही. काय बरं? निगोदी जीव फक्त या कंदमुळामध्येच असतात असा अर्थ घ्यायचा नाही. भलेही प्रत्येक वनस्पती आहे. परत पुढे येणार आहे बघा. साधारण वनस्पतीमध्ये काय सांगितलं लक्षण? ज्याच्यामध्ये अनंतानंत निगोदी जीव आहेत. आणि प्रत्येक वनस्पतीमध्ये काय सांगितलं लक्षण? प्रत्येक वनस्पतीचे दोन भेद केले, सप्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित. अप्रतिष्ठितमध्ये आता पुढे लक्षण सांगणार आहे. आणि सप्रतिष्ठितमध्ये याच्यामध्ये सुद्धा निगोदी जीव आहेत असं सांगितलं. परंतु जोपर्यंत ते कवळा आहे, संधी, शिरा, तंतू आदी हे जे लक्षण दिलेले आहेत, जोपर्यंत अप्रकट आहेत तोपर्यंत त्याच्यामध्ये निगोदी जीव आहेत. आणि ते जरा कालांतरानं त्याच्यामध्ये पक्वता आली, निबार झालं तर निगोदी जीव राहत नाहीत. परत पुढे सांगतात सप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पति और साधारण वनस्पति में क्या भेद है? पर पुढे सांगता सप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पति के आश्रित रहने वाले बादर निगोदिया जीव अपने शरीर का स्वतंत्र अस्तित्व रखते हैं. साधारण वनस्पति में रहने वाले अनंतानंत जीव अपने शरीर का स्वतंत्र अस्तित्व न रखकर एक शरीर के ही स्वामी होते हैं. काय काय लक्षात सांगितलेलं बघा. सप्रतिष्ठित वनस्पतीमध्ये त्याच्या आश्रयामध्ये राहणारे, त्याच्यामध्ये राहणारे बादर निगोदे जीव आपल्या शरीराचा स्वतंत्र अस्तित्व ठेवतात. एकाच शरीराचा स्वतंत्र अस्तित्व ठेवतात. आणि साधारण वनस्पतीमध्ये राहणारे जीव अनंतानंत जीवांचे स्वामी स्वतंत्र अस्तित्व ठेवत नाही. म्हणजे एका शरीराचे अनंतानंत जीव झाले. अशा ह्या प्रकारे साधारण वनस्पती याच्यामध्ये अनंतानंत जीव आहेत. आणि सप्रतिष्ठित वनस्पतीमध्ये त्याच्यापेक्षा साधारणपेक्षा त्यांची थोडी संख्या कमी आहे असं आगमसिद्ध आहे असं वाटतं इथं. अप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पति किसे कहते हैं?
जिनके आश्रय बादर निगोदिया जीव नहीं रहते हैं तथा जिनकी सीरा संधि और पर्व आदि की रेखाएं प्रकट हो चुकी है, जिनके तोड़ने पर जिनका समान भंग नहीं होता है एवं छिन्न हो जाने पर जो फिर से उत्पन्न नहीं होता है और जिनकी स्कंद की छाल पतली होती है, जिनको अप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पति कहते हैं। अप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पति अपनी उत्पत्ति के प्रथम समय से लेकर अंतर्मुहूर्त पर्यंत सप्रतिष्ठित प्रत्येक ही रहते हैं। आता इथं अप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पतीचं भेद सांगत असताना ज्याच्या आश्रयाने बादर निगुदे जीव राहत नाहीत, कुठल्या आश्रयामध्ये? अप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पतीमध्ये बादर निगोदी जीव राहत नाहीत, ज्यांची शिरा संधी आणि पर्व असे अनेक लक्षणांनी जे सहित आहेत, जे प्रकट रूपानं दिसत आहेत, ज्यांचा शिरा प्रकट म्हणजे स्पष्ट रूपानं दिसत आहेत, शिरा आहे, संधी आहे, पर्व आहे, याचं विश्लेषण जीवकांडामध्ये अतिशय सुंदर दिलेलं आहे। आणि ज्याचं तुकडं केल्यानंतर समान रूपानं होणार नाही, जसं मी काकडी, दोडका किंवा तुम्ही जे माळवं काही घेतासा, हातानं मोडल्यानंतर समान भंग झालं की ते साधारण वनस्पती आहे म्हणून समजायचं, किंवा सप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती आहे असं समजायचं। आणि जे तुकडं केल्यानंतर कुठलंही यंत्र न वापरता, नाही तर तुम्ही चाकून आणि कट करशीला आणि म्हणणार हे बघा समान झाले, असं नाही। हां, हातानं करायला पाहिजे। हातानं केल्यानंतर त्याच्यामध्ये समानता नको। छिन्न भिन्न हो जाने पर, जर का त्याचे तुकडे अनेक तुकडे केल्यानंतर ते परत पुन्हा उगवत नाही, किंवा तुकडे केल्यानंतर परत तुम्ही जर का त्याला जमिनीमध्ये घातला तर त्याच्यामध्ये उगवण्याची क्षमता नाही। ज्याची साल अतिशय पातळ आहे अशा या जीवाला अप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती म्हणतात। आणि ही आता बी पेरल्यापासून धरायचं, किंवा ज्याचं योनीभूत त्रियंचमध्ये हे योनीभूत वनस्पती कायिक ही बी आहे, खंड आहे, किंवा ज्याच्यामधून उत्पत्ती होतं असे वनस्पती कायिक जन्मलेल्या प्रथम समयापासून एक अंतर्मुहूर्तापर्यंत, भले ही अप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती आहे म्हणजे याचा स्वामी एकटाच आहे, अशा वनस्पतीमध्ये सुद्धा जन्म झाल्यापासून एक अंतर्मुहूर्तापर्यंत ते सुद्धा सप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती आहे। कोणाला समजत आहे का नाही? काय थोडं विषय अवघड चाललाय आज? विषय अवघड जरी असला तर हा सुद्धा विषय तुमच्या रोजच्या व्यवहारातला आहे, रोजच्या तुमच्या व्यवहारातला आहे। तुम्ही म्हणताय की सगळे वनस्पती समान आहे, परंतु हे सगळं समान नाही। आपण म्हणतोय की एक छोटीशी वनस्पती, याच्यात काय किती जीव असणार आहे, परंतु शास्त्रामध्ये एक उदाहरण येतं, जंबूद्वीप आदी आहे, परंतु ते लई मोठं आहे। तुम्हाला व्यवहारामधलं एक उदाहरण सांगतो। तुम्ही जे जगाचा नकाशा बघतासा, 7 खंड, आशिया खंड, युरोप खंड, अमेरिका खंड आदी जे जे आहेत 7 खंड, ह्या 7 खंडामध्ये जेवढे जीव आहेत, मनुष्य, तिर्यंच्या आदी सगळं मिळून तेवढे एक निगुदे जीव आहे म्हणून समजायचं। काय बरं? तेवढे एक
अखंड एक निगोदी जीव आहे म्हणून समजायचं. आणि त्याच्यामध्ये 7 खंड, त्याच्यामध्ये आशिया खंड, आशिया खंडामध्ये भारत देश, भारत देशामध्ये महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ तालुका, शिरोळ तालुक्यामध्ये कोथळी गाव, कोथळी गावामध्ये आदिनाथ मंदिर, आदिनाथ मंदिरमध्ये एवढे तुम्ही सगळे सरा बघ. जसं हे वेगवेगळे भेद केले तसं एका निगोद जीवामध्ये त्याच्यामध्येही अनेक सूक्ष्म निगोद जीव खचाखच भरलेले आहेत. ह्या जीवांचं मोजता येत नाही. म्हणून जैन धर्मामध्ये कंदमूळ जमिनीत लागतं म्हणून खाऊ नका असं म्हणलेलं नाही. ह्या जीवांच्या हिंसेपासून वाचण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, अशा कंदमुळाचं भक्षण केल्यामुळं बुद्धीमध्ये तामसता येते. तामस आहार म्हटलं जाते, मादक आहार म्हटलं जातं. जीव हा विवेक बुद्धीने रहित होतो, विवेक बुद्धी चालत नाही. जो कंदमूळ खातो त्याची बुद्धीची ग्रहण क्षमता अतिशय कमी असते. काय असते? अतिशय कमी असते. जो कंदमूळ खात नाही, जो व्रतांचं पालन करतो, ब्रह्मचारी व्रतांचं पालन करतो, अशा लोकांची बुद्धीची तीव्रता का वाढते? कारण व्रताची एक महिमा आहे. आणि व्रताच्या महिमेमुळं आणि अभक्ष्य वस्तूंचा त्याग केल्यामुळं त्याच्यामध्ये तामस बुद्धी वाढत नाही. ब्रह्मचर्य आदी व्रत धारण केल्यामुळं जर का तामस आहार जर का खात नसेल तर विकार भावना होत नाहीत. आणि विकार भावना झालं नसेल तर ब्रह्मचर्य आदी व्रत पालन करू शकतो. आणि ब्रह्मचर्य व्रत धारण केल्यानंतर किंवा ब्रह्मचर्य व्रत पालन केल्यानंतर त्याच्यामध्ये एवढी शक्ती वाढते की बुद्धीची तीव्रता वाढते. कुठल्याही प्रकारचं आजार सहजतेनं होत नाही. काय म्हणत आहे मी? सहजतेनं होत नाही. हां, पूर्वकर्माचं पापकर्माची अतिशय तीव्रता आली तर एखादी रोग होईल, काहीतरी तुम्हाला त्रास होईल. म्हणून जैन धर्मामध्ये अभक्ष्य जीवांचा त्याग करून शुद्ध सात्विक आहार ग्रहण करायला पाहिजे. आणि शुद्ध आहार करून आपले परिणाम सांभाळून पुण्यकर्माचा बंद करून घ्यावा. आणि पापकर्म नष्ट करून व्रत धारण करून लवकरात लवकर तुम्ही सुद्धा महाव्रत धारण करा, हीच भावना करतो. अशा प्रकारे ह्या वनस्पतीचे अनेक भेद आहेत. त्याच्यामध्ये सप्रतिष्ठित, अप्रतिष्ठित, प्रत्येक वनस्पती, साधारण वनस्पती सांगितलं. आणि असे आपणही सामान्य वनस्पतीमध्ये जाऊन श्वासाच्या 18व्या भागामध्ये जन्म मरणाचं दुःख भोगायचं नसेल तर आपण सुद्धा सामुदायिकमध्ये, म्हणजे असं एकाच वेळी एक जरी तुम्ही कांदा आधी खात असाल तरीसुद्धा अनंत जीवांचा घात झाला. हे सामुदायिक हिंसा झाली. तसं निगोदी जीवांच्या सारखं आपल्यालाही मरण व्हायचं नसेल तर त्यांच्याही जीवाची रक्षा केला तर तुमच्याही जीवाची रक्षा होणार आहे. ह्या भावनेशी इथं थांबतो. जय बोलो आदिनाथ भगवान की जय हो.